आणि शेती विकली ना मी, तो पैसा काय नाचणाऱ्या बाईवर नाही उडवला का 10 रुपये नाही घालवला मी. 3 बहिणी आहेत तुला, त्या 3 बहिणींची लग्न लावून दिली मी. काय खर्च झाला तुला बी माहिती. हुंडा दिल्याशिवाय पोरींना चांगली स्थळं मिळतच नव्हती, म्हणून हुंडा दिला मी. आणि एवढं करून बी काय झालं, धाकटीचं वाटोळच झालं ना. वर्ग पुण्यात काम करतय म्हणून तिला दिली, आणि पोरग लग्नानंतर 2 महिन्यांनी गावाला निघून आलं आणि बिगाऱ्याच्या हाताखाली जायला लागलं. दिवसा काम करायचं आणि संध्याकाळी दारूच्या गुत्त्यावर. वाटोळ झालं माझ्या पोरीचं. जीव तुटत होत. असं वाटतं एकुलत्या एक पोराचं तरी चांगलं व्हावा. पण योग्य किती झालं तरी आपण कोणाला फसवून लग्न नाही करायचं. जे आहे ते पोरीच्या बापाला खरंच सांगायचं. अरे आप्पा, माझं लगीन नाही व्हायचं रे. तू तसाच राहिला तरी चालेल, पण पोरीच्या बापाला नाही फसवायचं. अरे मी बी 3 पोरींचा बाप आहे. फसवल्यावर काय काळीच तुटतं मला माहिती आहे. जे आहे ते पोरीच्या बापाला खरंच सांगायचं. पांडुरंग आहे आपल्या पाठीशी. होय आप्पा, खोटं नाही बोलायचं. जे आहे तेच सांगायचं, आणि जे होईल ते होईल. आता चांगल्या माणसाच्या मागं देव असतो बघ, आणि लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात. तुझी बी बांधलेली असेल की कुठेतरी. होय आप्पा, माझी बी कुठेतरी लगीन गाठ बांधलीच असेल. लय वाईट शब्दात बोललो, माफ कर.